रे मा रे सा मा रे पा नी ध नी सा सा नी पा मा पा गा मा रे सा सा रे पा गा मा रे सा नी ध नी सा. So this is राग मिया मल्हार. मिया मल्हार हा जो राग आहे तो स्पेशली पावसाळ्याचा राग आहे. बरसात के दिनों में यह राग किसी भी समय गाया जाता है. तानसेन मिया होते त्यांनी हा राग मल्हार आणि कानडा ह्या रागांचं मिश्रण करून हा राग बनवला गेलेला आहे. ह्याचा राग आहे काफी ठाट. ठाट आहे काफी. तर मी तुम्हाला प्रथम आरोह आणि अवरोह सांगितलंय, जो परत एकदा सांगते. रे मा रे सा मा रे पा नी ध नी सा सा नी पा मा पा गा मा रे सा. तर नी आणि ग हे दोन्ही स्वर आहेत ते कोमल स्वर आहे. पकड स्वर सा रे पा ग मा रे सा नी ध नी सा. म्हणजे पकड स्वर मध्ये नी ध नी सा सा रे पा ग मा रे सा नी ध नी सा. पहिल्यांदा नी आहे तो कोमल आहे, नंतरचा आहे तो शुद्ध नी आहे. आता याचे आपण काही आलाप करूया. सा रे सा नी ध नी पा मा पा नी ध नी सा. सा रे सा नी ध नी सा सा रे सा गा मा रे सा सा रे सा सा रे पा गा मा रे पा गा मा रे सा रे पा गा मा रे सा नी ध नी सा रे पा गा मा रे
सा मा पा गा मा रे सा सा रे पा नी ध नी सा ध नी पा मा पा गा गा मा रे सा सा रे सा रे मा पा नी ध नी सा रे सा ध नी सा नी पा मा पा गा गा मा रे सा सा रे पा मा पा नी ध नी सा गा मा रे सा ध नी सा नी पा मा पा गा गा मा रे सा नी ध नी सा रे पा गा मा रे सा सा रे पा गा मा रे पा गा मा रे सा सा रे पा नी ध नी सा नी पा मा पा गा गा मा रे सा नी ध नी सा रे सा गा मा रे सा नी पा मा पा नी पा गा मा रे सा नी ध नी सा. तर फ्रेंड्स, तुम्हाला ह्याचा आलाप जो आहे, विस्तारित आलाप ज्याला आपण म्हणतो, हा समजलाच असेल. याचं चलन कसं आहे, आपण खालच्या स्वरापासून वरच्या स्वरांपर्यंत कसं जातो, ह्याचं चलन काय आहे, या रागामध्ये कशा प्रकारचे स्वर घेतले जातात, हे आता तुम्हाला समजलंच असेल. म्हणजे ह्याची वादी आहे पंचम आणि संवादी आहे षड्जम म्हणजे सा. तर ह्याचा विस्तार जो आहे हा जास्त करून मंद्र सप्तकातल्या स्वरांमध्ये आणि मध्य सप्तकातल्या स्वरांमध्ये केला जातो. म्हणजे नी ध नी सा सा रे सा गा मा रे सा नी ध नी सा नी ध नी प मा पा नी ध नी सा ग ग मा रे पा ग मा रे पा ग मा रे सा.
म्हणजे आपण मंद्र सप्तकातले खालच्या पट्टीतले स्वर आणि मध्य सप्तकातले स्वर इथे घेतले आहेत आता मी जे म्हटलं त्याच्यामध्ये. आणि नंतर नी ध नी सा रे सा ग म रे सा नी प म प नी ध नी सा. अशा प्रकारे मध्य सप्तक ते तार सप्तक असे स्वर आहेत. म्हणजे मंद्र सप्तक, मग मध्य सप्तक आणि मग वरच्या पट्टीतले काही स्वर घेतले गेलेले आहेत तार सप्तकमधले. तर असं ह्याचं चलन आहे. राग मियां मल्हार. ह्याच्यातली एक जी बंदिश आहे ती मी तुम्हाला सहज एक म्हणून दाखवते. सावन घन गरजे घुम घुम, सावन घन गरजे घुम घुम, बरसत शीतल जलरूम झूम, बरसत शीतल जलरूम झूम, सावन घन गरजे घुम घुम, सावन घन गरजे घुम घुम. चातक कीर कोकिला बोले, चातक कीर कोकिला बोले, हंस चकोर चहू दिस डोले, हंस चकोर चहू दिस डोले, नाचत बनती करत कलोले, मोर मोरनी झूम झूम, मोर मोरनी झूम झूम, सावन घन गरजे घुम घुम, सावन घन गरजे घुम घुम. सो ह्याची ही जी बंदिश आहे ती त्रितालामधली बंदिश आहे. टेम्पो आहे 136 आणि ह्याचं स्थायी आणि अंतरा मी तुम्हाला म्हणून दाखवलेला आहे. धिन धिन धा धा धिन धिन, सावन घन गरजे घुम घुम, सावन घन गरजे घुम घुम, बरसत शीतल जलरूम झूम, बरसत शीतल जलरूम झूम, सावन घन गरजे घुम घुम, चातक कीर कोकिला बोले, चातक कीर कोकिला बोले, हंस चकोर चहू दिस डोले, हंस चकोर चहू दिस डोले, नाचत बनती करत कलोले, मोर मोरनी झूम झूम, सावन घन गरजे घुम
गरजे घुम घुम सावन घन सावन घन सावन घन गरजे घुम घुम. तर ही जी हा जो बंदिश मी तुम्हाला सांगितली आहे ती 9व्या मात्रेपासून सुरू होते, स्थायी आणि अंतरा. तर तुम्हाला माझा हा आजचा व्हिडिओ कसा वाटला ते सांगा आणि तुमचे काही क्वेरीज असतील तर मला विचारू शकता. प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन काहीतरी घेऊन. तोपर्यंत बाय बाय. डू टेक केअर ऑफ युअरसेल्फ.